हरी पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अनावरासी अधिष्ठान सर्वगतासी आहावन चिंदबरा त्रावरण मूर्ख जन कल्पिती. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र अशी भगवंताची कथा आहे. श्रवण करणारे सर्व भाग्यवान आहात, कारण कलियुगात कथा श्रवणासाठी भाग्य लागतात. चांगले संकल्प सिद्धीला नेण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. त्यातले त्यात भगवंताची कथा श्रवण करावी. आणि आजचा अध्याय काही विशेषच आहे. राम आणि रावणाचं युद्ध आहे आणि त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रजींचं वर्णन करत असताना संत एकनाथ महाराज सांगतात, कारण इंद्राने भगवंताची काहीतरी सेवा म्हणून रथ पाठवलेला होता. अनावरासी अधिष्ठान, भगवान कसे अनावर आहे, सर्व सृष्टीचं आवरण प्रभू आहे. आणि त्यांचं अधिष्ठान, अधिष्ठान म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी स्थापना करणं, एखाद्या एकदेशीयत्वाचं स्वरूप भगवंताला देणं, अशा प्रकार भगवान त्या ठिकाणी समाज करत असतो. सर्वगतासी अवाहन, देव कसे सर्वगत आहे. बोलवावं कोणाला, किनगाव मध्ये बसून देवघरच्या लोकांना बोलवणं योग्य आहे. भारतातल्या लोकांना बोलवू का आपण, कारण भारत सर्वगत जसं देशामध्ये आहे तसं प्रभू सर्व ठिकाणी आहेत. प्रभू नाही तसं कोणतंच ठिकाण नाही. आणि असं असताना लोक देवाला बोलवतात. बोलवावं कोणाला, जो देव जवळ नाही त्याला. भगवान सदोदित जवळ आहे, चिदंबरा प्रावरण, जे सर्व सृष्टीचं चिदंबर आहे त्या देवाला पांघरून घालण्याचा प्रकार करतात. हे कुठंतरी अज्ञानाचंच लक्षण आहे असं ग्रंथ करतो सांगतात. अधिष्ठानासी आसन कल्पिती अबळ भक्तजन तथापि लाजेना रघुनंदन पीठवचन अंगीकारी. ग्रंथ करते निर्गुणाला प्राधान्य देऊन सगुणाचं भगवंताचं भरलेलं करुणेचं स्वरूप वर्णन करतायत. काय सांगतात, अधिष्ठानासी असं, जे सर्व ठिकाणी व्याप्त आहेत, अधिष्ठित आहेत, ऑलरेडी बसलेले आहेत, त्यांना आसन टाकायचं का. आसन कोणाला टाकावं, जो उभा आहे त्याला बसा म्हणावं. देव उभा आहे का, उभा नाही पण म्हणतात. योगी 28 म्हणत असतात. आणि देवाचं कसं आहे मरण, भक्त म्हणतात तसा होतो, वास्तविक तो कसा आहे तर वेदालाही कळलं नाही. परंतु इथं भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगते की भगवान अधिष्ठानासी आसन कल्पिती अबळ भक्तजन. अबळ दुर्बळ ज्यांचा भाव व्यापक भगवान असा नाही, काय, ज्यांचा भाव व्यापक भगवान असा नाही, जे केवळ मूर्तीला, मंदिराला किंबहुना तीर्थक्षेत्रालाच देव या संकल्पनेने स्वीकारतात. एरवी देव नाही अशी ज्यांची भावना असते, अशी आबळ भक्त, असे दुर्बळ भक्त. पण देव कसा आहे म्हणतात तर तथापि लाजेना रघुनंदन, देव सुद्धा लाजत नाही. मला काय करतो, अशा भक्तांचा स्वीकार करतो. अशा भक्तांनी टाकलेल्या आसनावरती जाऊन बसतो. कारण भाव भुकेला, आणि भगवान भावाचे भुकेले. कोणत्या भावनेनं, जो ज्या भावनेनं आराधना करेल त्या भावनेला भगवान कसा प्रतिसाद देतात असं सांगतात. श्रीरामा सकळांचा शेवट त्यासीही कल्पिती मुकुट. आभाळासी मळवट श्रवण पाठ अश्रोता. श्रवण पाठ अश्रोता होय, भगवान सर्वांचा शेवट आहे. ओम
ओम नमो अनादि अद्या वेद वेदांत विद्या वंद्या ही परमवंद्या सुसंविद्या श्री गणेशा. भगवंताचं स्वरूप कसं आहे? अनादि आहे, आद्य आहे, अनंत आहे, अद्वितीय, अथांग आहे, अपार आहे. अशा प्रकारचा असणारा परमात्मा त्याला मुकुट लावतात. मुकुट म्हणजे डोक्यावरती टोपी सारखा ताज ठेवलेला असतो मुकुट. मुकुट कोणाला? ज्याच्या शरीराचा शेवट डोक्यापाशी होतो त्याच्या डोक्यावर देवाचा शेवट होतो का? देवाच्या डोक्यावर काही आहे असं आहे का? नाही ना. देव तर अथांग आहे, पण त्याच्या सुद्धा डोक्यावर लोक काय करतात? मुकुट ठेवतात. जसं आभाळाला मळवट लावायचं. कोणाला? आभाळाला. ज्याला कपाळ आहे त्याला मळवट लावता येईल, पण आभाळाला टिकली कुठं चिटकवणार आहे? तशा प्रकारचा देव आहे. देवाला तुम्ही कुठं आणि कसं मानणार आहेत असं सांगू लागलेले आहे. विश्वमुखासी संख्यात्मक वाणीचे कल्पिती मुख एका अवधाने दृष्टी देख मानिती आवश्यक नित्य तृप्ता. विश्वमुखाशी संख्यात्मक देव कसा आहे? विश्वमुख आहे, विश्वरूप आहे, विश्वात्मक आहे, विश्व आहे, विश्वनाथ आहे. अशा प्रकारच्या देवाला काय म्हणतात? तो संख्यात्मक मानतात. संख्यात्मक म्हणजे काय? पहिला अवतार, दुसरा अवतार, तिसरा अवतार, 33 कोटी देव, 2 देव, 4 देव, 5 देव म्हणतात. तो सर्व देवांचाही देव आहे, तरी सुद्धा अज्ञानी लोक कल्पिती मूर्ख आणि एका अवधानी तृप्ती देख. एक घास दाखवतात देव जेवला म्हणतात. काय झालं? विश्वबाहुसी परिमित हात विश्व हृदय हृदय निगत चक्र चंदनादी समास्त भोग अर्पिती निजावडी. भोग अर्पिती निजावडी. परिमित म्हणतात देवाला, जो अपरिमित आहे. विश्व हृदय निगत. देव कसा आहे? विश्वाच्या तैसा हृदया माझी राम. सर्व विश्वाच्या हृदयात परमात्मा आहे, व्याप्त आहे, अपरिमित आहे. परिमित जो आहे त्याची मिती करता येते. भूमिती म्हणजे मोजणी, मोजण्याचं शास्त्र आहे. तर देव कसा आहे? त्याचं नावच अनंत आहे. ज्याला अंत आहे त्याला मोजता येतं. 5 फूट, 10 फूट, 20 फूट, 50 फूट, 700 किलोमीटर, 800 किलोमीटर. ज्याला अंतच नाही असा अनंत आहे, त्याला काय मोजणार आहे? आणि जो सर्व व्याप्त आहे तो प्रत्येकाच्या विश्वहृदयात आहे असा सच्चिदानंद आहे, त्याला भोग अर्पण करतात. शेवटी भावना मोठी आहे बरं. काय मोठी आहे? इथं भावनेनं भजन करणाऱ्याला मूर्ख शब्द वापरलाय. कोणता शब्द वापरलाय? मूर्ख. भावना श्रेष्ठ का आहे? व्यापक भगवंताचं स्वरूप माहिती नसताना दाखवलेला नैवेद्य ही अज्ञानातून केलेली भक्ती आहे. आणि अज्ञानातून भक्ती होय, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. जे अज्ञानी लोक आहेत ते देवाला नैवेद्य दाखवला, पाया पडलं की म्हणतात माझ्या पोराचं लग्न. ज्या माझी अनंत ब्रह्मांड खेळे भावार्थ मेखळे माझी सकळ आकळे निज भक्त लळे पाळीत. निज भक्त लळे पाळीती. नाथ महाराज सांगताय, ज्या माझी सर्व सृष्टी खेळते तो कोणाच्या तरी मांडीवर खेळतो. गोदी में खेलती है इसकी नदा हजारों नदियां गुलशन में दम है जिसके वो रस के जिना हमारा. भारताबद्दलचं आपण वर्णन असं करतो. देवाबद्दलचं असंच आहे ना. अनंत ब्रह्मांड दयाचे उदरी हरिहा बालक घरी. जो देव व्यापक आहे, जो सर्वव्याप्त आहे, अशा प्रकारचा परमात्मा एखाद्याचं लेकरू होतो आणि तो लेकरू माझं व्हावा अशी भावना बाळून नवस करतात. अनुसयेनं काय मागितलं देवाने? देवा तुम्ही माझ्या मांडीवर जशी खेळलात तशीच खेळा. कौशल्याने काय मागितलं? होईन कौशल्याचा नंदन
आठवी आपुले पूर्ववचन, अशा प्रकारचा विषय यशोदेनं सुद्धा तेच मागितलं. म्हणजे देव मागेल तसा होतो असाही भाव सांगताय. श्रीराम सकळांची कुयरासी झाकावया त्याच्या कुयासी, पितांबर अर्पिती प्रेमेसी एरू आवेशी ओढित, एरू आवेशी ओढित पितांबर अर्पित तयासी. देवाला लोक काय करतात? पितांबर घालतात. खरं सांगा, देवाला झापेल असं वस्त्र आहे का? देवाला झापेल असं वस्त्र आहे का? एक जणांना धोतर घेतलं, म्हणलं कोणाला? आबाळाला. आबाळाला धोतर नेसवता येतं का? परंतु ती भावना आहे. ती काय आहे? भावना आहे. जसं आपण भारत मातेचा नकाशा करतो आणि तिला हार घालतो. भारताला हार घातला का? भारताच्या सन्मानाची भावना व्यक्त करण्याचं ते प्रतीक आहे. काय आहे? प्रतीक आहे. 3.5 हाताचा माणूस भारताला कसं कव्यात घेऊ शकतो? नाहीये. तसं तो जसा भाव आहे तसाच भाव भक्ताचा भगवंताप्रती असतो असंही सांगताय. अचरणा कल्पिती चरण, जे त्रिवेणीचे जन्मस्थान, तेथे घालिती वाणीचे जीवन, चरण शाळन करावया, चरण शाळन करावया. अचरणा कल्पिती चरण. भगवंताला पाय आहेत का? पण कल्पना करतात संत, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही. आहे की नाही? कल्पना आहे महाराज. जे त्रिवेणीचे जन्मस्थान, ज्या त्रिवेणी गंगा आहेत त्या भगवंताच्या कुठून निघाल्या? पायापासून निघाल्या. अशा प्रकारच्या भगवंताचं चरणतीर्थ करण्याची, चरण क्षालन करण्याची संत भावना व्यक्त करतात असं सांगतात. श्रीराम लेणे यांचे लेणे, त्याची देती रत्नभूषणे, त्या अंगीकारीसी प्रेमे जेने, रथ भावे तेने अंगीकारी, रथ भावे जेने अंगीकारी. माय बापा काय सांगू लागलेले आहेत? श्रीराम लेनियाचे लेणे. रामचंद्र प्रभू अलंकाराचा अलंकार आहे. कशाचा अलंकार आहे? हो, अलंकाराचा अलंकार. अलंकार म्हणजे काय? भूषण. माणूस सुंदर दिसण्यासाठी चष्मा घालतो, टोपी घालतो, अंगठी घालतो, लॉकेट घालतो. पण लॉकेट मुळे माणसं सुंदर दिसतात आणि श्रीरामामुळे अंगठी सुंदर दिसते. श्रीरामामुळे घातलेला श्रृंगार सुंदर दिसतो. एवढे प्रभू सुंदर आहे. और साधी सोपी गोष्ट आहे. इसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. ज्यानं बनवलेला माणूस इतका सुंदर आहे, गाय इतकी सुंदर आहे. और गाढवाचं पिल्लू सुद्धा बघतच राहावं वाटतं, इतकं सुंदर असतं. बघितले का लहान गाढवाचं पिल्लू? ते सुद्धा बघतच राहावं वाटतं. एवढी सृष्टी ज्यानं सुंदर बनवली, तो किती सुंदर असेल. असं भगवंत. हे बघा, प्रसंग युद्धाचा आहे. रावणाच्या समोर राम उभे राहिले. अनाथ महाराज स्वरूपाचं वर्णन करायचं. ज्याची त्याला पडलेलं असतं महाराज. कोणाचं युद्ध जाईल, होईल नाही तर राहील. आम्हाला तो सुंदर आवडतो, सुंदर ते राग आणि करकटेवरी ठेवून या. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आवडे निरंतर हेची रान. कसं जाऊ द्या, पायीन श्रीमुख, आवडीनं बघन काय, आवडे निरंतर काय. एकच राम काय, विठ्ठल काय, कृष्ण काय, तो आवडतो. धनुष्य घेतलेला राम रावणासाठी भीती निर्माण करणार आहे. अण्णाथ महाराजांसाठी इतका आवडतोय की इथं युद्ध सांगायचं सोडलं, स्वरूप सांगायचं. भक्ताला काय म्हणायचं? भक्ताला भगवान आवडतो. त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत. सुंदरी हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.